जेव्हा कधी निवडणुका होतील, काय होतील, कधी होतील, आता 28 तारखेला खरं तर निर्णय होता, तो 28 फेब्रुवारीला गेला. आता 28 फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत. बरं, ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील. त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील, कोण नगरसेवकांची ओझी उचलेल? त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाहीये, परंतु आता ही 28 फेब्रुवारी का 26 फेब्रुवारी काहीतरी तारीख ठरली आहे. याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी. ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील. तोपर्यंत मी का सांगतोय तुम्हाला, फालतू खर्च करत बसू नका. कळलं का? या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना, या इकडे घेऊन चाललो दर्शनाला, हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी. कळलं का? आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून, जरा काय आजूबाजूला चाललंय जरा एकदा बघा बरं का. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून एक आचारसंहिता येणार आहे. जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे, तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते. पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल. प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल. नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना, त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील, पदांची. तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडीन. परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत, अनेक विजय देखील पाहिलेत. पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी हुरळून गेलो नाही. आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये. माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा. आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय, जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय, जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आहोत. ते आपलं स्वप्न आहे. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा, आपण ते होणार म्हणजे होणार, एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं. आज तुम्हाला हे सगळं मी पहिल्यांदाच येतो या सगळ्या ऑडिटोरियममध्ये. मी कधी आलेलो नव्हतो. खरं ते वरती बसले सगळे चिकटवलेले दिसत वाटतात मला. हे सगळे ते प्लॅकार्डचे करतात ना, तसेच दिसतात ते मला सगळ्या. आहात ना रे तुम्ही खरंच. पण आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली. मलाही बरं वाटलं, मलाही आनंद झाला. एका उत्साहात, जल्लोषात, जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत. घराघरापर्यंत जायचंय, लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे. जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. असल्या फालतू ज्या वेळेला अफवा पसरवल्या जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील पुरून उरला पाहिजेत त्या समोरच्या लोकांना.